हा तोच मुलगा आहे. एक जडजूड आणि दरारा असलेल्या आवाजाने आमच्या कच्च्या घराच्या भिंती हादरून गेल्या. खोलीत असलेल्या प्रत्येक माणसाचा श्वास जणू गळ्यातच अडकला होता. बाबांचा चेहरा भीतीने पूर्ण पांढराफटक पडला होता आणि ते थरथरत्या हातांनी हात जोडून उभे होते. त्यांचा आवाज कसाबसा बाहेर पडत होता. "साहेब, मी आधीच सांगितलं होतं ना की याचं डोकं ठीक नाही. हा रात्री रात्री जागाच असतो आणि कुठल्या चक्रात अडकला आहे ते मला माहीत नाही. आमचा याच्याशी काहीही संबंध नाही. मी गरीब मजूर आहे. मला या प्रकरणात ओढू नका." खाकी वर्दीतला आणि सूटबूट घातलेला तो अनोळखी माणूस माझ्याकडे पाहू लागला. त्याच्या डोळ्यात एक विचित्र चमक होती, जी त्या क्षणी समजणं अशक्यच होतं. त्याने खिशातून एक सरकारी कागद काढला आणि माझ्या चेहऱ्यासमोर हलवत म्हणाला, "तुझ्या विरुद्ध खूप ठोस पुरावे मिळाले आहेत. सुयश, इतकी मोठी उडी मारण्याआधी तू परिणामांचा विचार केला नाहीस. आता आमच्यासोबत चल. हेड ऑफिसमध्ये तुझी वाट पाहिली जात आहे." आईच्या तोंडातून एक काळीच चिरणारी किंकाळी फुटली आणि तिने आपलं तोंड पदरात लपवलं. बाबांनी पुढे येऊन तिरस्काराने मला खांद्यावर ढकलत म्हटलं, "घेऊन जा साहेब याला. याने माझी इज्जत मातीमोल केली आहे. मी याला बुटं शिवायला बसवलं होतं जेणेकरून तो रोटी कमवेल, पण याने तर माझ्या तोंडाला काळं फासलं." मी शांतपणे त्यांच्यासोबत निघालो. शेजारचे लोक दाराआडून डोकावत होते आणि कुजबूज करत होते. मला गाडीच्या मागच्या सीटवर बसवण्यात आलं. मला माहीत होतं की आता माझं आयुष्य कायमचं बदलणार आहे. पण हे माहीत नव्हतं की हा रस्ता मला नेमका कुठल्या ध्येयाकडे नेऊन टाकणार आहे. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा वळणबिंदू होता. पण कथा इथून सुरू होत नाही. ही कथा खूप मागून सुरू होते. माझं नाव सुयश आहे आणि मी अतिशय गरीब कुटुंबातून आलो होतो. अशी गरिबी की जी माणसाच्या हाडामधील ताकदसुद्धा शोषून घेते. माझे वडील कष्टमजुरी करत होते आणि त्याच रोजंदारीवर आम्हा भावंडांचं पोट भरत होतं. मला 3 बहिणी होत्या आणि मी एकुलता एक भाऊ होतो. बहिणींमध्ये माझा 3रा नंबर होता. माझ्यापेक्षा 2 बहिणी मोठ्या आणि एक लहान होती. पूर्ण कुटुंबाची जबाबदारी एकट्या बाबांच्या खांद्यावर पेलणं आता शक्य उरलेलं नव्हतं. बाबा पहाटे लवकर निघायचे आणि रात्री उशिरा घरी परतायचे. तेव्हाच घरात चूल पेटायची. कधीकधी तर असंही व्हायचं की आम्ही फक्त पाणी पिऊन झोपायचो. या गरिबी आणि उपासमारीतच मी मोठ्या कष्टाने 10वी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं होतं. मला अभ्यासाची अफाट आवड होती, अगदी वेड लागल्यासारखी. मला शाळेत जायचं होतं. माझ्याकडेही नवा दप्तर असावा, नवी पुस्तके असावीत, अशी माझी इच्छा होती. पण आमच्यासारख्या लोकांसाठी हे सगळं चैनच होतं. ज्या दिवशी मी माझा 10वीचा निकाल लागला, त्या दिवशी मी आनंदाने घरी आलो होतो. हातात निकालाचं कार्ड होतं आणि धावतच बाबांकडे गेलो. "बाबा, बघा, मी पास झालोय आणि माझे गुणही खूप चांगले आले आहेत. आता मी कॉलेजमध्ये प्रवेश घेईन." बाबा नुकतेच कामावरून परतले होते. दमून भागून बैठक खोलीत बसून हुक्का ओढत होते. माझं बोलणं ऐकताच त्यांच्या कपाळावर आठ्या पडल्या. त्यांनी हुक्क्याचं नळी बाजूला ठेवली आणि रागाने पाहिलं. "कॉलेज? कुठलं कॉलेज? आणि फी तुझा बाप भरणार का?" त्यांच्या आवाजातील कडवटपणाने माझं हसू क्षणात नाहीसं झालं. मी घाबरत घाबरत म्हणालो, "बाबा, मी सरकारी कॉलेजमध्ये शिकेन. खर्चही कमी असेल. फक्त पुस्तकांचाच खर्च आहे." "बस कर सुयश." बाबांनी हाताने इशारा करत मला गप्प केलं. "घरचे हाल दिसत नाहीत का तुला? तुझ्या 3 बहिणी घरी बसल्या आहेत. त्यातल्या 2 मोठ्या होत आहेत. त्यांची लग्न करायची आहेत. हुंडा जमवायचा की तुला नवाबासारखं शिकवायचं. आजवर शिकवलं तेच खूप झालं. आता तुला माझा हातभार लावावा लागेल." माझ्या डोळ्यात पाणी तरळू लागलं. "पण बाबा, ही माझी आवड आहे. मला काहीतरी बनायचं आहे. मी मोठा माणूस झालो तर सगळ्या अडचणी सोडवेन." बाबा हसले.
मोठा माणूस? आपण गरीब लोक आहोत. आपली स्वप्नसुद्धा आपल्या अवकातीप्रमाणे असायला हवीत. उद्यापासून तू माझ्यासोबत कामाला येणार नाहीस. मी बाजारात दीपक मोजाशी बोलून ठेवलं आहे. उद्यापासून तू त्याच्या दुकानात बसशील आणि जोडे शिवण्याचं काम शिकशील. हे शब्द माझ्यासाठी बॉम्बस्फोटासारखे होते. मोची, मी तर ऑफिसर बनण्याचे स्वप्न पाहत होतो. बाबा, मी मोची बनणार नाही. मी शिकेन. पहिल्यांदाच मी बाबांसमोर थोड्या आवाजात बोलायची हिंमत केली. त्या क्षणी बाबांनी माझ्या पायातील जोडा काढला आणि मला मारला. जोडा थेट माझ्या तोंडावर लागला. तुझ्या बापासमोर जबान चालवतोस? इथे खायला रोटी नाही आणि याला ऑफिसर बनायचं आहे. उद्या सकाळी गुपचूप दीपकच्या दुकानात पोहोच. नाहीतर या घरात तुझ्यासाठी ना जागा असेल ना एक घास अन्न. आई स्वयंपाकघराच्या दारात उभी राहून गप्पच अश्रू ढाळत होती. बाबांच्या रागासमोर बोलणं म्हणजे जणू आगीत उडी मारण्यासारखं होतं. मी तो निकालाचा कागद छातीत दाबून धरला आणि कोपऱ्यात जाऊन सुस्कारे टाकत रडू लागलो. दुसऱ्या दिवशी उगवलेला सूर्य माझ्यासाठी आशेचा किरण नव्हता, तर निराशेचा संदेश घेऊन आला होता. बाबा मला जबरदस्तीने सोबत घेऊन गेले. बाजारातील घाण आणि अरुंद गल्ल्यातून जात आम्ही एका लहानशा जुन्या दुकानासमोर थांबलो. तिथे कातड्यांचा आणि गोंदांचा तीव्र दर्भ पसरलेला होता. मध्यम वयाचा एक माणूस, अंगावर मळकट कपडे आणि हातांवर शाईचे डाग, जोडा शिवत बसला होता. दीपक भाऊ, हा माझा मुलगा सुयश, बाबा म्हणाले. आजपासून हा तुझ्या हवाली. याचं डोकं अभ्यासाच्या नादात बिघडलं आहे. याला एखादी कला शिकव, जेणेकरून 2 पैसे कमवायला लायक होईल. दीपक साहेबांनी मान वर करून माझ्याकडे पाहिलं आणि हसले. त्यांचे दात तांबूस पिवळे झाले होते. ये बाळा, बस इथे. काळजी करू नकोस. असा कारागीर बनवेन की लोक तुझ्या हातच्या टाक्यांचं कौतुक करतील. ऑफिसर बनून काय करणार आहेस? खरी कमाई तर कलेतूनच असते. मनावर दगड ठेवून मी तिथे पडलेली एक लहानशी पेटी उचलली. माझ्यासमोर जुने फाटके तुटके जोडे रचून ठेवलेले होते. आता हेच माझं नशीब होतं. माझे शाळेतले मित्र कॉलेजमध्ये जात असतील आणि मी इथे लोकांच्या पायाची धूळ लागलेले जोडे दुरुस्त करत बसणार होतो. पहिला दिवस माझ्यासाठी नरकासारखा होता. माझ्या नाजूक हातांना सुई टोचत होती. दोरा ओढताना बोटं कापली जात आणि तेव्हा दीपक साहेब मला ओरडायचेही आणि समज द्यायचेही. अरे जपून, ही सुई आहे, कुठली लेखणी नाही की हळूवार चालवशील. जोर लाव, जोर. दीपक साहेबांचा आवाज कानात घुमत राहायचा. संध्याकाळी घरी परतलो की बोटं सुजलेली असायची आणि कपड्यातून एक विचित्र वास येत असे. बाबा माझा खिसा चाचपण पाहायचे. आज काही मिळालं नाही? नाही बाबा, मी मान खाली घालून उत्तर द्यायचो. आता शिकतोय. काम जमलं की मजुरी मिळेल. बाबा तिरस्काराने तोंड वाकडं करत म्हणाले, चालेल, लवकरच शिकेल, मग पैसा येईल. आणि खबरदार, पुन्हा शिक्षणाचं नाव जरी घेतलंस तर. मी थेट छपरावरून निघून गेलो. तिथे अंधार होता आणि आकाशात तारे चमकत होते. मी आकाशाकडे पाहिलं आणि मनातल्या मनात वरच्याला हळू आवाजात विचारलं, देवा, माझ्या नशिबात फक्त हेच जोडे शिवणं लिहिलं आहे का? माझी स्वप्न कधी पूर्ण होणार नाहीत का? माझ्यातला सुयश अजून मेला नव्हता. तो ऑफिसर बनायचं स्वप्न पाहणारा मुलगा, जो गल्लीत खेळताना सगळ्यांना सांगायचा की मी ऑफिसर बनणार, तो आतून किंचाळत होता. तिथेच बसून मी ठरवलं, मी हार मानणार नाही. बाबा मला शाळेत जाऊ देणार नसतील तर नसो, मी माझा रस्ता स्वतः बनवेन. असेच काही दिवस गेले. रोज दुकानात जायचो. दिवसभर जोडकामाची धूळ खात बसायचो. वाईट शब्द ऐकायचो आणि रात्री थकून झोपायचो. पण माझ्या डोक्यात एक योजना तयार होत होती. एक दिवस दुकानात एक शाळकरी मुलगा जोडा शिवायला आला. त्याच्या हातात इंग्रजीचं पुस्तक होतं. मी ते पुस्तक मोठ्या ओढीने पाहिलं. भाऊ, थोडा वेळ हे पुस्तक दाखवाल का? मी घाबरत घाबरत विचारलं. त्या मुलाने आधी माझ्या मडकट कपड्यांकडे विचित्र नजरेने पाहिलं
आणि मग पुस्तक माझ्याकडे दिलं. पुस्तक उघडताच ते शब्द माझ्या डोळ्यांसमोर नाचू लागले. मला वाटलं जणू मी पुन्हा माझ्या जगात परतलो आहे. तेवढ्यात दीपक साहेबांचा कडक आवाज आला, "अरे सुयश, कामाकडे लक्ष दे." अजूनही पुस्तक वाचायचा नाद गेला नाही वाटतं. उगाच ग्राहकांचा वेळ वाया घालवतोयस. हे ऐकताच मी पटकन पुस्तक परत केलं आणि पुन्हा जोडा शिवायला लागलो. पण त्या दिवशी मला कळून चुकलं होतं की मला काय करायचं आहे. मी ठाम ठरवलं होतं, मी परिस्थितीपुढे गुडघे टेकणार नाही. ही जोडकामाची दुकानं माझी ध्येय नाहीत. हा फक्त एक टप्पा आहे. त्या रात्री छपरावर ताऱ्यांच्या सावलीत घेतलेल्या निर्णयाने माझ्या आत एक नवी आत्मा फुंकली होती. दुसऱ्या दिवशी मी नेहमीपेक्षा थोडा लवकर दुकानात पोहोचलो होतो. दुकान अजून बंद होतं आणि दीपक साहेब कुलूप उघडत होते. मी पुढे जाऊन त्यांच्या हातातून कुलूप घेतलं आणि शटर वर केलं. दीपक साहेब आश्चर्याने माझ्याकडे पाहत म्हणाले, "अरे वा सुयश, आज तर खूपच फुर्तीदार दिसतोय. काल तर तुझं तोंड असं लटकलेलं होतं, जसं कोणी जबरदस्ती इथे बसवलं असावं. आणि आज सकाळीच दुकानात हजर आहेस. सगळं ठीक आहे ना?" मी झाडू हातात घेऊन साफसफाई करत धैर्य एकवटून म्हणालो, "हो, मला आपल्याशी एक महत्त्वाची गोष्ट बोलायची होती." ते त्यांच्या गादीवर बसले होते आणि अवजारी नीट लावत होते. ते म्हणाले, "बोल, काय झालं? कुठे सुट्टी तर नकोय? अजून तर तू नव्यानेच आलायस." मी त्यांच्या जवळ गेलो आणि हळू आवाजात म्हणालो, "नाही, सुट्टी नकोय. पण असं आहे का, दुकान बंद झाल्यानंतर मी 1-2 तास जास्त काम केलं किंवा दुपारच्या जेवणाच्या वेळेतही काम केलं, तर त्या बदल्यात तुम्ही मला थोडेफार पैसे वेगळे देऊ शकाल का?" दीपक साहेबांचा हात थांबला. त्यांनी तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे पाहिलं. "का? तुझा बाप तर रोज संध्याकाळी येऊन तुझ्या मजुरीचा 1-1 रुपया माझ्याकडून वसूल करून घेतो. तुला वेगळे पैसे का हवेत? कुठल्या वाईट चक्रात तर अडकलेला नाहीस ना? काही खाण्यापिण्याचं व्यसन तर लागलेलं नाही ना?" हे ऐकताच माझं हृदय जोरजोरात धडधडू लागलं. मी त्यांना खरं सांगू शकत नव्हतो, कारण त्यांना कळलं असतं की मी शिकण्यासाठी पैसे साठवत आहे, तर ते नक्कीच बाबांना सांगितलं असतं. मी पटकन मान नकारार्थी हलवली. "नाही नाही, अजिबात नाही. मी फक्त थोडे पैसे साठवू इच्छितो, जेणेकरून कधी मनासारखं काही खाता पिता येईल किंवा घरात एखादी गरज पडली तर पूर्ण करता येईल." बाबांकडे मागताना मला भीती वाटते. त्यांनी काही क्षण शांतता राखली. मग एक जुना जोडा उचलून त्यावर गोंद लावत म्हणाले, "पहा सुयश, मला तुझ्या बाबांशी काही घेणं देणं नाही. तू माझं काम जास्त केलंस तर त्याचा फायदा मलाच आहे. मी तुला जोड्यांच्या हिशोबाने वरचे पैसे देत जाईन. पण लक्षात ठेव, ही गोष्ट आपल्यातच राहिली पाहिजे. तुझ्या बाबांनी येऊन माझ्याशी वाद घातला तर मी सरळ सांगेन की मी तुला काहीच दिलं नाही." माझ्या चेहऱ्यावर मोठं हसू पसरलं. "धन्यवाद. तुम्ही निश्चिंत राहा. बाबांना याची खबरही लागणार नाही." त्या दिवसापासून माझ्या आयुष्यात एक नवा आणि कठीण काळ सुरू झाला होता. मी दिवसभर यंत्रासारखा हात चालवत राहायचो. संध्याकाळी बाबा दुकानात यायचे. नेहमीप्रमाणे त्यांचा चेहरा कडक असायचा. ते दीपक साहेबांना विचारायचे, "काय रे दीपक, आज याने किती पैसे कमावले?" ते माझ्याकडे तिरक्या नजरेने पाहायचे आणि मग बाबांच्या हातात तीच रक्कम ठेवायचे जी द्यायची असे. "हे घ्या भाऊ, आजची कमाई. मुलगा खूप मेहनत करतोय." मग बाबा पैसे घेत माझ्याकडे वळायचे आणि म्हणायचे, "चल, घरी चल. सरळ घरी जायचं. इकडे तिकडे भटकायचं नाही." मी मान खाली घालून त्यांच्या मागे चालत जायचो. माझ्या स्वतःच्या खिशात लपलेली ती काही नाणी मला जगातली सगळ्यात मोठी संपत्ती वाटत होती. ही माझी चोरी होती, माझ्याच बापापासून. पण ही चोरी माझ्या भविष्याच्या भल्यासाठी होती. काही आठवड्यांच्या कष्टांनंतर माझ्याकडे इतके पैसे जमा झाले होते की मी रद्दीवाल्याकडे जाऊ शकेन. रद्दीवाले काकांनी मला मळकट
फाटकं शर्ट आणि तुटलेल्या जोड्यात पाहून तिरस्काराने म्हटलं, "अरे मुला, बाजूला हो. ही खेळायची जागा नाही. जा, आपलं काम कर." मी मुठ्ठीत घट्ट पकडलेली नाणी त्यांच्या काउंटरवर ठेवली आणि विनवणी केली, "काका, मला खेळायला नाही, शिकण्यासाठी पुस्तकं हवीत. फर्स्ट इयरची जुनी पुस्तकं मिळतील का? फाटकी असली तरी चालतील." त्यांनी आधी पैशांकडे पाहिलं आणि मग माझ्या अवस्थेकडे. त्यांचा सूर थोडा नरम झाला. ते म्हणाले, "तिकडे त्या ढिगाकडे बघ. काही उपयोगाचं मिळालं तर घे." मी वेड्यासारखा त्या ढिगावर तुटून पडलो. धूळ मातीने भरलेली पुस्तकं मी अशी उचलत होतो, जणू ती माझ्यासाठी हिरेमोतीच होती. सध्या मला ज्या विषयांची गरज होती त्यांची पुस्तकं मिळाली होती. काही पानं फाटलेली होती, पण वाचता येण्यासारखी होती. मी आनंदाने ती पुस्तकं विकत घेतली आणि शर्टच्या आत लपवून ठेवली. घरी पोहोचल्यावर सगळ्यात मोठी अडचण म्हणजे ही पुस्तकं लपवणं. आमचं घर लहानसं होतं. 2 खोल्या होत्या. त्यातच आम्ही सगळे भाऊ बहिणी आणि आईवडील राहायचो. मी जुन्या बोरीत पुस्तकं गुंडाळली आणि छतावर पडलेल्या तुटलेल्या खाटच्या ढिगाखाली लपवून ठेवली. आता माझी खरी परीक्षा सुरू झाली. दिवसभर हाडं मोडून काम केल्यानंतर रात्री शरीर पूर्णपणे थकून जायचं. डोळे झोपेने जड झालेले असायचे, पण माझ्यातला जिद्दीपणा मला झोपूच देत नव्हता. सगळे झोपल्यावर आणि बाबांच्या घोरण्याचा आवाज घुमू लागल्यावर मी हळूच उठायचो, पुस्तकं काढायचो आणि मेणबत्ती पेटवायचो. एका रात्री मी इंग्रजीचे काही कठीण शब्द पाठ करत होतो. तेवढ्यात अचानक जिन्यावर कुणाच्या पावलांचा आवाज आला. माझं काळीज तोंडाशी आलं. बाबा असतील तर ते माझ्या हाडांची राख करतील, मला जबर मारतील आणि पुस्तकं जाळून टाकतील. मी पटकन फुंकर मारून मेणबत्ती विझवली आणि त्या बोरी शेजारी झोपल्याचं नाटक केलं. पावलांचा आवाज जवळ आला आणि थांबला. कुणाची तरी सावली माझ्यावर झुकल्याचं मला जाणवलं. भीतीपोटी मी मुद्दाम डोळे बंद ठेवले. एक मऊसा पण खरखरीत हात माझ्या केसांवर फिरला. तो स्पर्श ओळखीचा होता. "सुयश," आईचा हलका आवाज कानात पडला. "अजून झोपला नाहीस?" मी हळूच डोळे उघडले. चंद्रप्रकाशात आईचा काळजीने भरलेला चेहरा दिसत होता. मी उठून बसलो. "आई, तू झोपली नाही?" आईने माझ्या शेजारी ठेवलेल्या पुस्तकांच्या बोरीवर हात ठेवला. तिला सगळं कळून चुकलं होतं. ती माझ्याजवळ आली आणि हळू आवाजात म्हणाली, "बाळा, स्वतःला एवढा छळ का करून घेतोस? बाबांना कळलं तर फार मोठी अडचण होईल. दिवसभर तू इतका थकतोस, रात्रीही आराम करत नाही." मी आईचा हात धरला. "आई, मी झोपलो तर माझी स्वप्नसुद्धा झोपतील. मला शिकू द्या. मी वचन देतो, बाबांना कळू देणार नाही." आईच्या डोळ्यात पाणी चमकलं. तिने पदरातली गाठ सोडली आणि त्यातून घडी घातलेली 100 रुपयांची नोट माझ्या हातावर ठेवली. "हे घे, मी भाजीपाला घेताना थोडे थोडे पैसे वाचवते. तुला उपयोगी पडतील. कदाचित वही पेन घ्यावं लागेल." त्या रात्री आईची प्रार्थना आणि ते थोडेसे पैसे माझ्या निर्धाराला दगडासारखं मजबूत करून गेले. मी ठरवलं, बाबांची भीती असो किंवा गरिबीची भिंत, मी त्या भिंतीत भोकं पाडूनच श्वास घेईन. पण मला माहीत नव्हतं की त्या भिंतींच्या पलीकडे माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा धक्का माझी वाट पाहत उभा आहे. वेळ पंख लावून उडत चालला होता. दिवस दुकानातील कातड्याच्या काळकुट्ट धुळीत आणि गोंदाच्या उग्रवासात जात होता, तर रात्री पुस्तकांच्या जगात रमल्यामुळे माझी झोप उडून गेली होती. पण त्या जागे डोळ्यात जी स्वप्न होती ती मला थांबू देत नव्हती. एके रात्री प्रचंड उकाडा होता. छतावरही हवा थांबली होती आणि घुसमट इतकी होती की श्वास घेणंसुद्धा अवघड झालं होतं. मी बनियान घालून घामाने पूर्ण भिजलेला मेणबत्तीसमोर वाकून गणिताचा एक अवघड प्रश्न सोडवत बसलो होतो. माझं पूर्ण लक्ष पुस्तकात होतं. आजूबाजूच्या जगाशी काहीही देणं घेणं उरलेलं नव्हतं. कदाचित ह्याच
एकाग्रतेने मला मार खायला लावला. अचानक माझ्या मागून जड पावलांचा आवाज आला. मी सावरायच्या आत किंवा पुस्तकं लपवायच्या आत एक जोरदार लाथ माझ्या पाठीवर बसली. मी तोंडावरच पुस्तकांवर कोसळलो. मेणबत्ती पडून विझली आणि अंधार दाटून आला. काय तमाशा मांडलायस तू? बाबांचा गरजणारा आवाज रात्रीची शांतता फाडून गेला. माझं हृदय छातीतून बाहेर पडेल असं धडधडत होतं. मी थरथरत्या हातांनी काडीपेटी शोधू लागलो, मेणबत्ती पुन्हा पेटवण्यासाठी. उजेड होताच दिसलं. बाबा रागाने उभे होते आणि त्यांचे डोळे जणू धगधगत होते. मी तुला मनाई केली होती ना, या फालतू गोष्टी सोड म्हणालो होतो ना, म्हणत बाबांनी वाकून माझं पुस्तक उचललं आणि जोरात जमिनीवर आपटलं. पुस्तकाची जुनी पानं विखुरली गेली. बाबा, मी फक्त वाचत होतो. माझा काय गुन्हा आहे? मी रडत म्हणालो. मी माझं कामही तर पूर्ण करतो. तुमच्यासाठी रोजची मजुरीही आणतो. मग माझ्या शिकण्याने तुम्हाला काय त्रास आहे? त्रास हा आहे की तुझं डोकं फिरत चाललं आहे. असं म्हणत बाबांनी माझ्या शर्टचा कॉलर पकडून मला उभं केलं. ही पुस्तकं वाचून तू काय ऑफिसर होणार आहेस? स्वतःची अवस्था पाहिली आहेस का? तू मोच्याचा मुलगा आहेस, मोच्याचा. एवढं लक्ष कामावर दिलं असतंस तर आज दुप्पट पैसे कमावले असतेस. पण नाही, तुला नवाब बनायचा आहे. फारच घाई झाली आहे ना? नाही बाबा, मी पहिल्यांदाच त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोललो. माझं स्वप्न हे नाही की आयुष्यभर लोकांचे फाटके जुने जोडे शिवत बसावं. मला ऑफिसर बनायचं आहे. मला या गरिबीमधून बाहेर पडायचं आहे. बाबांनी जोरदार थप्पड माझ्या तोंडावर मारली. कानात किणकिणाट सुरू झाला. ऐकलत का याच्या गप्पा? असं म्हणत बाबांनी हसून आईला हाक मारली. अरे सुयशची आई, उठ जरा. बघ आपल्या लाडक्या मुलाचे स्वप्न. साहेब ऑफिसर बनायचं स्वप्न पाहत आहेत. आपल्यासारख्या गरिबांनी 2 वेळची भाकर मिळवली तीच मोठी गोष्ट. आणि हा आकाशातून तारे तोडायच्या गप्पा मारतोय. आई घाबरून उठून बसली आणि धावत माझ्याजवळ आली. तिने मला घट्ट मिठी मारली. माझ्या मुलाला का मारताय? तो फक्त शिकतोय, चोरीचपाटी तर करत नाही. आई रडत म्हणाली. बाबांनी तिरस्काराने विखुरलेल्या पुस्तकांना लाथ मारली. हे शिकणं नाही, ही बर्बादी आहे. याचं लक्ष कामात लागत नाही, कारण डोक्यात या पुस्तकांनी घर केलं आहे. नीट ऐक. सुयश, ही तुझी शेवटची ताकीद आहे. उद्या सकाळी सगळी रद्दी उचलून कबाड्याला विकून टाक. घरात कागदाचा एकही तुकडा मला दिसता कामा नये. आणि परत एकदा वाचायचं नाव जरी घेतलंस तर तुला दुकानातूनही काढून टाकीन आणि घराबाहेरही हाकलून देईन. असं म्हणून बाबा रागात पाय आपटत खाली निघून गेले. छतावर पुन्हा एकदा खोल शांतता पसरली, पण ती शांतता फारच जड होती. मी जमिनीवर विखुरलेली माझी पुस्तकांची पानं उचलू लागलो. डोळ्यातून टपकणाऱ्या अश्रूंमुळे ते शब्द धुसर होत होते, जे माझं आयुष्य बदलू शकले असते. आई माझ्या जवळ येऊन बसली आणि प्रेमाने माझ्या डोक्यावरून हात फिरवला. तिचं स्वतःचं मनही भरून आलं होतं. काश, बाळा, तुझे स्वप्न मी पूर्ण करू शकले असते. असं म्हणताना तिचा आवाज रडवेला झाला. मी खूप असहाय्य आहे. तुझ्या बाबांना भीती वाटते की तू शिकूनही बेरोजगार राहशील आणि मग जोडे शिवण्याच्याही लायकीचा उरणार नाहीस. ते त्यांच्या जागी घाबरलेले आहेत. मी आईकडे पाहिलं आणि हसण्याचा प्रयत्न केला. माझ्या गालावर बाबांच्या थप्पडीची जळजळ अजूनही होती, पण माझ्या आतली आग त्याहून कितीतरी जास्त तीव्र होती. आई, मी तुझी स्वप्न नक्की पूर्ण करेन. हे माझं तुला वचन आहे. फक्त कसंही करून बाबांना समजाव की त्यांना मला शिकण्यापासून थांबवू नये. मी त्यांना तक्रारीची एकही संधी देणार नाही. मी दुकानात अजून जास्त काम करेन. मी रात्री झोपणार नाही. पण माझी पुस्तकं माझ्यापासून हिरावून घेऊ नका. आईने मला छातीत घट्ट धरलं. तुझ्या बाबांचं काम आहे बोलणं. तू त्यांना बोलू दे. तू शिकत राहा. वरचा देव तुला नक्कीच यशस्वी करेल.
मी त्यांना सांभाळून घेईन. तू फक्त तुझी पुस्तकं विकू नकोस. आईच्या या शब्दांनी माझे तुटलेले धैर्य पुन्हा एकदा जोडून निघाले. त्या रात्री मी झोपलो नाही. सकाळ होण्याची वाट पाहत राहिलो. मी ठरवलं होतं की बाबांसमोर कधीच अभ्यास करणार नाही, पण अभ्यास सोडणारही नाही. दुसऱ्या दिवशी मी पुस्तकं बोरीतून काढून दुकानात नेण्याचा निर्णय घेतला. दुकानाच्या छतावर एक जुना लाकडी पेटारा पडलेला होता, ज्यात निरुपयोगी कातडं ठेवलेली होती. ती जागा माझ्या पुस्तकांसाठी योग्य वाटली. सकाळी बोरी खांद्यावर घेऊन निघताना बाबांनी मला रोखून पाहिलं. हे कचरा कुठे नेतोयस? मी मन घट्ट करून खोटं बोललो. रद्दीवाल्याकडे नेतोय. तुम्हीच सांगितलं होतं ना हे विकून टाकायला, म्हणूनच विकायला जातोय. बाबांच्या चेहऱ्यावर हट्टी समाधानाचं हसू उमटलं. शाब्बास, आता योग्य मार्गावर आलास. जा, विकून टाक आणि जे पैसे मिळतील त्यातून घरासाठी भाजी घेऊन ये. ऑफिसर बनायचं भूत उतरलं की रोटी कमावलाही शिकशील. मी जड पावलांनी घराबाहेर पडलो. माझं मन रडत होतं, कारण मी स्वतःच्या बाबांशी खोटं बोलत होतो. पण खरं बोलण्याची किंमत माझ्या चांगल्या उद्याचा खून होती. मी रद्दीवाल्याच्या दुकानाकडे न वळता थेट दीपक साहेबांच्या दुकानाकडे वळालो. रस्त्यात लोक मला विचित्र नजरेने पाहत होते. कदाचित रात्रीचा गोंधळ आणि बाबांचा ओरडण्याचा आवाज शेजाऱ्यांनी ऐकला असावा. गल्लीतल्या वळणावर उभे असलेले काही मुलं, जे माझ्या बालपणीचे मित्र होते, ते मला पाहून हसू लागले. बघा बघा, ऑफिसर चाललाय, एक जण ओरडला. ऐकलंय, काल रात्री ऑफिसर साहेबांची चांगलीच धुलाई झाली. काय रे, कमिशनर बनायचं ठरलंस ना? मी मान खाली घातली आणि गप्पच माझ्या वाटेने चालत राहिलो. दुकानात पोहोचताच मी पटकन पुस्तकं त्या लाकडी पेटाऱ्यात लपवली आणि वरून जुने कातड्याचे तुकडे टाकले. आता माझ्या आयुष्याचं नवं वेळापत्रक सुरू होणार होतं. दिवसा काम, दुपारी लपून अभ्यास आणि रात्री मनात ते सगळं उजळणी करणं. हे कठीण होतं, फार कठीण, पण अशक्य नव्हतं. दुकान उघडताच एक सरकारी गाडी समोर येऊन थांबली. त्यातून सूटबूट घातलेला एक माणूस उतरला. त्याच्या व्यक्तिमत्वात एक वेगळाच दरारा होता. दीपक साहेब पटकन उभे राहिले. जी साहेब, हुकूम करा, असं म्हणत त्यांनी हात जोडले. त्या ऑफिसरने माझ्याकडे पाहिलं. मी कोपऱ्यात बसून जोडा स्वच्छ करत होतो. त्याच्या नजरेत प्रश्न होता. हा मुलगा कोण? ऑफिसरने माझ्याकडे इशारा केला. हे सुयश आहे, साहेब. मी याला काम शिकवतोय. दीपक साहेब म्हणाले. तो ऑफिसर माझ्या जवळ आला आणि वाकून माझ्या डोळ्यात पाहत म्हणाला, बेटा, तू तोच ना ज्याने 10वीत संपूर्ण बोर्डात पोझिशन घेतली होती? शाळेतले हेडमास्टर सांगत होते. ऑफिसरचे शब्द ऐकताच माझ्या हातातून जोडा खाली पडला. माझं हृदय इतकं जोरात धडधडू लागलं की त्याचा आवाज बाहेर सगळ्यांना ऐकू जाईल असं मला वाटलं. मी घाबरलेल्या नजरेने आजूबाजूला पाहिलं. सुदैवाने त्यावेळी दुकानात एकही ग्राहक नव्हता आणि गल्लीत इतका गोंगाट होता की कदाचित कोणाच्याही कानावर ही गोष्ट पडली नसेल. दीपक साहेब दूर उभे राहून तोंड उघडं ठेवून कधी माझ्याकडे तर कधी ऑफिसरकडे पाहत होते. मी पटकन माझ्या जागेवरून उठलो आणि त्या ऑफिसरकडे जाऊन हात जोडले. साहेब, देवासाठी हळू बोला. जर माझ्या बाबांनी किंवा कोणीही हे ऐकलं तर फार वाईट होईल. मी तुमच्या पाया पडतो. कृपया ही गोष्ट कुणालाही सांगू नका की मी पोझिशन घेतली आहे किंवा मी अभ्यास करतो. माझा हा प्रतिसाद पाहून ऑफिसर चक्रावून गेला. कदाचित त्याला अपेक्षा होती की मी आनंदाने उड्या मारेन किंवा बक्षीस मागेन. पण इथे तर मी माझं यश एखाद्या गुन्ह्यासारखं लपवत होतो. तो म्हणाला, पण बेटा, ही तर आनंदाची गोष्ट आहे ना. तू प्रायव्हेट परीक्षा देऊन मोठ्या शाळांमधल्या मुलांनाही मागे टाकलं आहेस. तुझं नाव तर वर्तमानपत्रात यायला हवं. ऑफिसरने सौम्य आवाजात सांगितलं. मी म्हणालो, नाही साहेब,
माझा आनंद यातच आहे की ही गोष्ट गुपितच राहो. माझ्या बाबांना शिक्षणाची खूप चीड आहे. त्यांना वाटतं हे सगळं निरुपयोगी आहे. जर त्यांना कळालं की मी अजूनही लपून छपून शिकतोय, तर ते माझी पुस्तकं जाडतील आणि मला कामावरूनही काढून टाकतील. मी तुमच्याकडे विनंती करतो की ही गोष्ट इथेच थांबवा. ऑफिसरने खोल श्वास घेतला आणि माझ्या डोळ्यात लपलेली असहाय्यता ओळखली. त्याने माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि म्हणाला, "तू फारच विचित्र मुलगा आहेस सुयश. लोक आपलं यश मिरवत फिरतात आणि तू ते लपवत आहेस. पण जर तुझी अशीच इच्छा असेल तर मी गप्प राहीन. एवढं मात्र लक्षात ठेव, तू हिरा आहेस आणि हिरा कोळशाच्या खाणीत सुद्धा कायम लपून राहत नाही." असं म्हणत तो ऑफिसर निघून गेला. पण जाताना माझ्या मनात एक नवी आशा जागवून गेला. मला खात्री वाटू लागली की माझा मार्ग योग्य आहे. दीपक साहेबांनी मला संशयाने पाहिलं आणि विचारलं, "काय शिस्त आहे इथे? काय बोलत होता तो?" मी पटकन विषय बदलला. "काही नाही." तो विचारत होता की इथे जुनी पुस्तकं विकणारं दुकान आहे का? दीपक साहेबांनी खांदे उडवले आणि पुन्हा आपल्या कामात गुंतले. त्या दिवसानंतर माझं वेळ आणखी वाढलं. इंटरमिजिएट नंतर BAची पुस्तकंसुद्धा मी अशाच प्रकारे रद्दीवाल्याकडून विकत घेतली आणि माझा गुप्त अभ्यास सुरूच ठेवला. काळ पुढे सरकत राहिला. दिवसांचे महिने झाले आणि महिन्यांचे वर्ष. माझं आयुष्य 2 भागात विभागलं गेलं होतं. दिवसाच्या उजेडात एक मळकट थकलेला मोची आणि रात्रीच्या अंधारात अभ्यासासाठी आसुसलेला विद्यार्थी. आमच्या घरी वीज नसल्यामुळे मी रात्री मेणबत्ती लावून अभ्यास करत असे. उन्हाळ्याच्या रात्री सगळेजण छतावर झोपायला जात असत, तेव्हा मी खाली खोलीत घुसमट आणि उकाड्यात बसून अभ्यास करत असे, जेणेकरून प्रकाश बाहेर जाऊ नये. कधीकधी मात्र प्रचंड थकवा आला की पुस्तक डोक्यावर ठेवून तिथेच झोप लागायची. एका रात्री मी नेहमीप्रमाणे अभ्यास करत होतो, तेवढ्यात मेणबत्ती उलटली आणि माझ्या शर्टच्या कडेला आग लागली. मी घाबरून डोकं वर केलं आणि पटकन आग विझवली. पण त्या गडबडीत खुर्ची पडून मोठा आवाज झाला. बाबांची झोप उडाली. ते कुरकुरत खाली आले. "खाली कोण आहे? चोर आहे का?" मी पटकन पुस्तकं लपवली आणि झोपल्याचं नाटक केलं. बाबा येऊन पाहू लागले तेव्हा मी झोपेचा अभिनय करत होतो. ते काही वेळ तिथेच उभे राहिले आणि मग त्यांनी मला लाथ मारून उठवलं. "इथे काय करत होतास?" मला आवाज आला आणि ही जळण्याची वास कसली. मी घाबरत म्हणालो, "काही नाही बाबा, कदाचित उंदीर असेल." मी त्याला हाकलत होतो. बाबांनी संशयाने माझ्याकडे पाहिलं आणि मग जोरजोरात ओरडायला लागले, "मला वेड्यात काढू नकोस. पुन्हा तेच पुस्तकांचं नाटक सुरू आहे ना? सांगितलं होतं ना, जर थांबला नाहीस तर तुझे पाय मोडून टाकीन." सगळे लोक झोपले आणि नवाबसाहेब जागे आहेत. तुझ्यामुळे माझी झोप उडते. त्यांचं ओरडणं आणि आरडाओरड इतकी जोरात होती की शेजारच्या घरात सुद्धा आवाज जात होता. त्या शांत रात्री त्यांचा आवाज घुमत राहिला. शेजाऱ्यांच्या छतावरून खोकल्याचे आणि कुजबुजीचे आवाज येऊ लागले. मला जबरदस्त लाजिरवाणेपणाने घेरलं. बाबांनी मला खूप सुनावलं, भरपूर ओरडलं आणि मग वर निघून गेले. मी BA आणि BSc याच पद्धतीने पूर्ण केली. कोणालाही कानोकान खबर लागली नाही. आता मात्र माझ्यासमोर सर्वात मोठा डोंगर उभा राहिला होता, स्पर्धा परीक्षा. हेच माझं खरं स्वप्न होतं. तीच ती मंजिल ज्यासाठी मी इतकी वर्ष काटेरी वाटेवर चालत आलो होतो. पण त्यासाठी लागणारी पुस्तकं महागडी होती आणि परीक्षेची फीही माझ्या आवाक्याबाहेरची होती. मी दीपक साहेबांशी बोललो की मी दुपारी जेवण करणार नाही. त्याऐवजी ते पैसे मला द्यावेत. दीपक साहेबांनी आश्चर्याने विचारलं, "तुला भूक लागत नाही का?" तेव्हा मी खोटं बोलायचो की माझं पोट बिघडलं आहे. डॉक्टरांनी पथ्य सांगितलं आहे. अशा प्रकारे मी रोजच दुपारचं जेवण सोडू लागलो. सगळेजण जेवण करत असताना मी पाणी पिऊन पोटातील आग शांत करत असे
आणि दुकानाच्या मागच्या भागात बसून रद्दीच्या कागदावर टिपणं काढत असे. भुकेमुळे माझं डोकं गरगरायचं, डोळ्यांसमोर अंधार यायचा. पण बाबांचे टोमणे आणि गल्लीतल्या लोकांचं हसणं आठवलं की माझं वेड आणखी भडकायचं. मी एक एक रुपया जमवला. भूक सहन करून मी परीक्षेची फी आणि काही पुस्तकं भूक सहन करून मी परीक्षेची फी आणि काही आवश्यक पुस्तकांची व्यवस्था केली. घरात कुणालाही माहीत नव्हतं की मी काय करत आहे. आई कधीकधी माझी अशक्त तब्येत पाहून रडायची, पण मी तिला धीर द्यायचो की अजून काही दिवस, मग सगळं ठीक होईल. मी अर्ज भरून दिला आणि आता माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार होती. पण खरी अडचण ही होती की परीक्षेच्या दिवसात दुकानातून सुट्टी कशी घ्यायची आणि बाबांना कसं अंधारात ठेवायचं. कारण परीक्षा सलग अनेक दिवस चालणार होत्या आणि मी इतके दिवस दुकानावर गेलो नाही तर दीपक साहेब बाबांकडे तक्रार करतील. मला असं एखादं खोटं बोलायचं होतं जे माझं आयुष्यही वाचवेल. दुसऱ्या दिवशी सकाळी मी दुकानावर पोहोचलो तेव्हा माझं हृदय जोरजोरात धडधडत होतं. दीपक साहेब जोडे शिवत होते. मी धीर करून त्यांच्या जवळ जाऊन बसलो आणि म्हणालो की मला आपल्याशी एक गोष्ट बोलायची आहे. माझ्या आवाजातली घबराट स्पष्ट जाणवत होती. दीपक साहेबांनी सुईदोर ओढत माझ्याकडे पाहिलं. आता काय झालं? आधीच तू अर्धा दिवस गायब असतोस. आता पुन्हा सुट्टी हवी आहे का? मी मान खाली घातली आणि म्हणालो, हो, गोष्ट अशी आहे की माझ्या एका दूरच्या नातलगाची तब्येत फार खराब आहे आणि त्यांना दवाखान्यात नेणारं कुणीच नाही. मला काही दिवसांची सुट्टी हवी आहे. दीपक साहेबांनी कपाळावर आठ्या आणल्या. सुयश, तुला माहीत आहे कामाची किती गर्दी असते. तू गेलास तर जोडकामाचा ढीग कोण आवरेल? आणि तुझ्या बाबांना हे माहीत आहे का? मी ताबडतोब म्हणालो, हो, बाबांना सांगितलं आहे. तेही खूप चिंतेत आहेत. फक्त तुमची परवानगी हवी होती. मी वचन देतो, रात्री उशिरापर्यंत बसून सगळं काम पूर्ण करीन. फक्त माझा पगार कापू नका. नाहीतर बाबा संशय घेतील. दीपक साहेब काही वेळ गप्प राहिले. कदाचित माझ्या चेहऱ्यावरची लाचार अवस्था पाहून त्यांना दया आली असावी. ठीक आहे, पण लक्षात ठेव, कामाचं काही नुकसान झालं तर मी तुला काढून टाकीन. आणि हो, मला खोटं अजिबात आवडत नाही. जर हा बहाणा ठरला तर माझ्या इतका वाईट कोणी नसेल. मी मनातल्या मनात देवाचे आभार मानले आणि खोटी शपथ घेतली. माझं रोजचं जीवन एखाद्या गुप्तहेरासारखं झालं होतं. सकाळी मी घरातून तेच मरकट कपडे घालून निघायचो. हातात अवजारांची पिशवी असायची, जेणेकरून बाबांना वाटावं की मी कामावर चाललो आहे. वाटेत एखाद्या जागी मी कपडे बदलायचो, जे मी चोरून माझ्या बॅगेत ठेवलेले असायचे. तिथे स्वतःचा वेश नीट करायचो, केसांना कंगवा घालायचो आणि मग एक विद्यार्थी बनून परीक्षा केंद्रावर पोहोचायचो. तिथलं वातावरण माझ्यासाठी पूर्णपणे अनोळखी होतं. मोठमोठ्या गाड्यांतून मुलं-मुली येत होते. सगळ्यांच्या हातात महागडी महागडी पुस्तकं आणि नोट्स होत्या. त्यांच्या कपड्यांवरूनच कळत होतं की ते सदन कुटुंबातून आलेले आहेत. माझ्या साध्याशा कपड्यात मी तिथे स्वतःलाच एक परका माणूस वाटत होतो. जेव्हा मी माझ्या जागेवर बसलो आणि आजूबाजूला सुगंधी कपड्यातले उमेदवार येऊन बसले, तेव्हा मला माझ्या हातांवर लागलेल्या गोंदाची दर्प जाणवू लागली. मी पटकन माझे हात टेबलाखाली लपवले. नखांमध्ये साचलेली शाई माझ्या वास्तवाची साक्ष देत होती. पण ज्या क्षणी प्रश्नपत्रिका माझ्या समोर आली, त्या क्षणी माझी सगळी भीती नाहीशी झाली. हे तेच प्रश्न होते जे मी रात्री रात्री जागून भूक सहन करून तयार केले होते. माझा पेन चालू लागला आणि मग थांबण्याचं नावच घेतलं नाही. गमावण्यासारखं माझ्याकडे काहीच नव्हतं, पण मिळवण्यासाठी संपूर्ण जग होतं. मी लिहितच राहिलो, इतकं की माझा हात दुखू लागला. पण मी थांबलो नाही. मला माहीत होतं की हे 3 तास माझ्या आयुष्यातील 3 वर्षांचा फैसला करणारे होते. परतीचा प्रवास आणखीनच धोकादायक होता. केंद्रातून बाहेर पडताच मी धावत शौचालयात जायचो,
पुन्हा तेच मडकट कपडे घालत असे. हातांवर थोडं काळवत चोळत असे, जेणेकरून मी काम करून आलोय असं वाटावं, आणि मग थेट दुकानात पोहोचत असे. दीपक साहेब मला उशिरा येताना पाहून कुरकुरायचे, पण मग गप्पच कामाला लागत. एक दिवस परीक्षा देऊन परत येत असताना गल्लीतल्या वळणावर अचानक बाबा समोर आले. माझा श्वास तिथेच अडकला. मी अजून कपडेही बदलले नव्हते आणि हातात पुस्तकांची पिशवी होती. बाबा मला असे कपड्यात पाहिले असते तर खूप ओरडले असते. मी विजेसारखा भिंतीच्या आड लपलो. बाबा आपल्या धुंदीत चालतच राहिले. ते माझ्या अगदी जवळून गेले. सुदैवाने त्यांनी मला पाहिलं नाही. मी भिंतीला टेकून जोरजोरात थरथरत होतो. हे चोर पोलिसांचे खेळ मला अक्षरशः हैराण करून टाकत होते. परीक्षेचे दिवस संपले. शेवटचा पेपर देऊन हॉलमधून मी बाहेर आलो तेव्हा मनात एक विचित्र अस्वस्थता होती. निकाल काय लागेल हे मला माहीत नव्हतं, पण इतकं नक्की होतं की मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न केला होता. मी माझं नशीब देवाच्या आणि त्या उत्तरपत्रिकांच्या हवाली केलं. पुन्हा तीच जुनी जिंदगी सुरू झाली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत जोडे शिवणं, लोकांची शिवीगाळ ऐकणं आणि रात्री बाबांची ओरड सहन करणं. पण आता माझ्या आत आशेचा एक दिवा पेटलेला होता. मला फक्त निकालाची वाट पाहायची होती. दरम्यान घरची परिस्थिती थोडी बिघडली. महागाई वाढत होती आणि बाबांची तब्येतही सतत खराब राहू लागली. ते अनेकदा कामावरून लवकर घरी यायचे आणि दमलेले दिसायचे. एक दिवस मी दुकानातून घरी आलो तेव्हा बाबा चारपाईवर पडले होते. त्यांनी मला जवळ बोलावलं आणि म्हणाले, "सुयश, इथे बस." बाबांचा आवाज कमकुवत होता. मी घाबरत घाबरत त्यांच्या पायाशी बसलो. "बेटा, आता मी म्हातारा होत चाललो आहे. एवढी मेहनत माझ्याने होत नाही. तुझ्या बहिणीच्या लग्नाची चिंता मला सतत खात आहे." बाबांनी आशेने माझ्याकडे पाहिलं. "आता या घराची जबाबदारी तुलाच उचलायची आहे. कामात लक्ष घाल." दीपक साहेब सांगत होते की तू कामचुकार झाला आहेस. अनेक दिवस गायब राहतोस. असंच चालू राहिलं तर आपण उपाशी मरू. हे ऐकून माझ्या हृदयावर जणू कुऱ्हाडच बसली. बाबांची मजबुरी आणि माझं वास्तव यांच्यातली लढाई सुरूच होती. मी बाबांचा हात हातात घेतला आणि म्हणालो, "बाबा, तुम्ही काळजी करू नका. मी सगळं सांभाळून घेईन. मी तुम्हाला निराश करणार नाही." बाबांनी माझा हात झटकून दिला. "केवळ बोलण्याने पोट भरत नाही. सुयश, करून दाखव. मला भीती आहे की तू या पुस्तकांच्या नादात आपलं आयुष्य वाया घालवशील. लक्षात ठेव, जर तू मला फसवलंस तर मी तुला कधीच माफ करणार नाही." बाबांचे शब्द माझ्या कानात वितळलेल्या आरशासारखे उतरले. मी त्यांना फसवलं होतं, खोटंही बोललो होतो, पण हे सगळं मी त्यांच्या भल्यासाठीच करत होतो. पण जर मी नापास झालो तर? हा विचार मला आतून पोखरत होता. कारण मी नापास झालो तर मी खरंच बाबांचा गुन्हेगार ठरलो असतो. निकाल यायला अजून वेळ होता आणि तो वाट पाहण्याचा काळ परीक्षेपेक्षाही जास्त कठीण होता. प्रत्येक जाणारा दिवस माझ्यासाठी जड होता. मी रोज देवाला प्रार्थना करत होतो की खरंच एखाद्या मोच्याचा मुलगा अधिकारी बनू शकतो का, की हे फक्त पुस्तकातल्या गोष्टी आहेत. वास्तवात तसं काही नसतं. नशीब माझ्यासमोर तोंड उघडून उभं होतं आणि मी त्याच्यासमोर निशस्त्र उभा होतो. अखेर तो दिवसही आला, ज्या दिवशी परीक्षेचा निकाल लागणार होता. मी दुकानात बसलो होतो, पण माझे हात थरथरत होते. मी दीपक साहेबांना पोटदुखीचं कारण सांगितलं आणि जवळच्या इंटरनेट कॅफेकडे धाव घेतली. तिथल्या मुलाने माझा रोल नंबर टाकताच स्क्रीनवर एक यादी आली. श्वास रोखून धरत मी त्यात माझं नाव शोधलं. माझं नाव तिथे झळकत होतं. मी पास झालो होतो. मी परीक्षा उत्तीर्ण केली होती. आनंदाला उधाण आलं होतं. पण मी तिथे ओरडूही शकत नव्हतो. मी शांतपणे देवाचे आभार मानले आणि परत दुकानात आलो. दीपक साहेबांनी विचारलं, "काय झालं?" मी म्हटलं, "औषध घेतलं आहे, बरं वाटेल." संध्याकाळी घरी गेल्यावर माझं मन होतं
की बाबांच्या पायांवर पडून सांगावं की मी पहिला टप्पा पार केला आहे. पण बाबांची अवस्था पाहून मी थांबलो. ते खोकत चारपाईवर बसले होते आणि त्यांच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. मला पाहताच बाबा म्हणाले, सुयश, आज रेशनसाठी पैसे नाही. दीपक साहेबांकडून थोडे उधार पैसे घेऊन ये. घरात पीठही संपलं आहे. मी खिशातून माझी साठवलेली रक्कम काढली, जी मी इंटरव्ह्यूच्या तयारीसाठी जपून ठेवली होती, आणि गुपचूप बाबांच्या हातावर ठेवली. बाबा आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. हे पैसे कुठून आले? मी म्हटलं, दीपक साहेबांनी खुश होऊन बक्षीस दिलं आहे. आज काम चांगलं केलं ना? बाबांच्या चेहऱ्यावर समाधान पसरलं. चला, बरं झालं. तुझं लक्ष कामात लागलं आहे. देव तुला यश देवो. आता पुढचा टप्पा मुलाखतीचा होता. मला माहीत होतं की त्यासाठी मला सूटबूट लागणार आहे आणि माझ्याकडे नवीन सूट शिवायला पैसे नव्हते. रविवारी मी बाजारात गेलो. तिथे जुन्या कपड्यांचे ढीग लागले होते. खूप शोधल्यानंतर मला माझ्या मापाचा काळा कोट आणि पॅन्ट मिळाली. ती थोडी झिजलेली होती, पण इस्त्री केल्यावर नवीनसारखी दिसू शकत होती. दुकानदाराशी हुज्जत घालून मी तो सूट अगदी कवडीमोल भावात घेतला. घरी तो लपवणं कठीण होतं. मी तो प्लास्टिकच्या पिशवीत घालून छतावरच्या पाण्याच्या टाकीमागे लपवून ठेवला. रात्री सगळे झोपल्यानंतर मी त्याला बाहेर काढला. तो माझ्या अंगावर थोडासा सैल होता, पण मी सुईदोरा घेऊन तो स्वतःच्या मापाचा करून घेतला. मोची असल्याचा एक फायदा तरी झाला. मला शिवणकाम येत होतं. मी त्या सूटला रातोरात माझ्या शरीरानुसार सेट केलं आणि मग इंटरव्ह्यूचा दिवस आला. मी दीपक साहेबांना सांगितलं की मला सरकारी ऑफिसमध्ये ओळखपत्राच्या कामासाठी जायचं आहे. त्यामुळे दुकानात उशीर होईल. दीपक साहेबांनी नाक मुरडत परवानगी दिली. मी घरातून पिशवी घेऊन निघालो आणि घाईघाईत तो सूट घातला. आरशात स्वतःला पाहिलं तर क्षणभर मला स्वतःलाच ओळखता आलं नाही. हा तोच सुयश आहे का, जो रोज गल्लीमध्ये बूट शिवतो? इंटरव्ह्यू पॅनेलसमोर उभा राहताना माझे पाय थरथरत होते. खोलीत शिरलो तर समोर 3 दबदब्याचे लोक बसले होते. त्यांनी मला बसण्याचा इशारा केला. प्रश्नोत्तरांची मालिका सुरू झाली. देशाची परिस्थिती आणि जगाबद्दल प्रश्न विचारले गेले. मी पूर्ण आत्मविश्वासाने उत्तरं दिली. माझ्या बोलण्यात पुस्तकात न मिळणारी प्रामाणिकता आणि वेदना होत्या. त्यापैकी एकाने माझ्या हातांकडे पाहिलं, केमिकल आणि गोंदामुळे खडबडीत आणि काळे झालेले. तो म्हणाला, तुझे हात सांगत आहेत की तू खूप कष्ट करतोस. तू काय काम करतोस? तो क्षण असा होता की मी खोटं बोलू शकलो असतो किंवा सत्य सांगू शकलो असतो. मी खोल श्वास घेतला आणि सत्य सांगायचं ठरवलं. सर, मी मोचे आहे. दिवसा बूट शिवतो आणि रात्री अभ्यास करतो. खोलीत शांतता पसरली. तिघेही अधिकारी आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागले. त्यांच्या डोळ्यात तिरस्कार नव्हता, तर विस्मय होता. त्यांनी आणखी प्रश्न विचारले नाहीत. फक्त हसून म्हणाले, गुड लक. सुयश, तुम्ही जाऊ शकता. मी बाहेर आलो तेव्हा मन हलकं झालं होतं. लगेच कपडे बदलले आणि दुकानात पोहोचलो. दीपक साहेब खूप चिडले होते. कसलं ऑफिस होतं ते? पूर्ण दिवस गेला. इतकं काम पडून आहे. उद्यापासून सुट्टी घेतलीस तर कामावरून काढून टाकीन. मी शांतपणे मान खाली घातली आणि माझ्या पेटीवर बसलो. समोर फाटलेला बूट होता. मी सुई उचलली आणि टाके घालायला सुरुवात केली. काही तासांपूर्वी मी असिस्टंट कमिशनरच्या मुलाखतीसाठी अधिकारी म्हणून उभा होतो आणि आता पुन्हा तोच साधा मोची. ही दुहेरी आयुष्यशैली मला आतून तोडत होती, पण मला आशा सोडायची नव्हती. घरी पोहोचलो तेव्हा बाबांनी आनंदाची बातमी दिली. सुयश, तुझ्या मोठ्या बहिणीसाठी स्थळ आलं आहे. मुलीकडचे लोक चांगले आहेत, पण लवकर लग्न करायचं आहे. पैशांची व्यवस्था करावी लागेल. तुला दिवसरात्र एक करावं लागेल. मी बाबांकडे पाहिलं. त्यांच्या डोळ्यात मुलीच्या विदाईची चिंता होती. मी त्यांच्या खांद्यावर हात ठेवला. बाबा,
काळजी करू नका, देव काहीतरी मार्ग काढेल. बाबा कडवट हसले. मार्ग आकाशातून पडत नाहीत सुयश, हातपाय हलवावे लागतात. सगळं स्वतः करावं लागतं. तू फक्त मन लावून काम कर. पैशांअभावी माझी मुलगी घरी बसलेली मला पाहायची नाही. मनात म्हणालो, बाबा अजून थोडेच दिवस. देवाने साथ दिली तर असा मार्ग निघेल की जग पाहिल. पण मी अपयशी ठरलो तर कदाचित माझ्याच नजरेत खाली पडेन. निकाल यायला काहीच दिवस बाकी होते. वाट पाहणं मृत्यूपेक्षाही जड वाटत होतं. प्रत्येक क्षणी वाटायचं कुणीतरी येऊन म्हणेल, उठ सुयश, हे फक्त स्वप्न होतं. रोज सकाळी उठून कामावर जायचो आणि दिवस भीती व आशेच्या मधोमध जात असे. माझ्या नशिबात फक्त बोट शिवणं आहे की लेखणी माझं भविष्य बदलेल, हा प्रश्न मला आतून कुरतडत होता. निकालाचा दिवस आला. सकाळी उठताच मन बुडालं. नेहमीचे मळकट कपडे घातले, अवजारांची पिशवी उचलली आणि दुकानाकडे निघालो. वाटेत वाटत होतं कसाबसा सायबर कॅफेत जाऊन निकाल पाहावा, पण खिशात पैसे नव्हते आणि दीपक साहेबही पैसे देणार नव्हते. दुकानात पोहोचून धीर करून दीपक साहेबांकडे गेलो. आज 1 तास लवकर जाऊ देताल का? फार महत्वाचं काम आहे. त्यांनी कठोरपणे उत्तर दिलं, आज अजिबात नाही. एवढं काम दिसत नाही का? मोठ्या साहेबांचा ऑर्डर आज संध्याकाळपर्यंत द्यायचाच आहे. आज सुट्टीची भाषा केलीस तर उद्यापासून येऊ नकोस. गप्प बस आणि काम कर. मी मान खाली घातली. पर्याय नव्हता. बोट उचलला आणि कामात लागलो. शरीर दुकानात होतं, पण आत्मा कुठेतरी भटकत होता. प्रत्येक क्षण हातोड्यासारखा अंगावर कोसळत होता. संध्याकाळी भूक लागली तेव्हा पाणी पिऊन निभावून नेलं. सूर्य मावळत होता. अखेर काम संपलं. आता जाऊ शकतो का? विचारलं. त्यांनी मान हलवली. मी बाहेर पडलो. पावलं जड झाली होती. गल्लीजवळ आलो तर आमच्या तुटक्या दारासमोर गर्दी दिसली. 2 सरकारी गाड्या निळ्या दिव्यांसह उभ्या होत्या. मनात भीती दाटली. बाबांना काही झालं का? माझी चोरी पकडली गेली का? पहिल्यांदा वाटलेली भीती आठवली. मी धावत पुढे गेलो. कुणीतरी ओरडलं, सुयश आला. वाट द्या. सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे लागल्या. चेहऱ्यावर टोमणे नव्हते तर चमक होती. मी आत गेलो. बाबांसोबत तोच अधिकारी उभा होता ज्यांनी इंटरव्ह्यू घेतला होता. बाबांच्या हातात मिठाईचा डब्बा होता, डोळ्यात अश्रू. अधिकारी हसून म्हणाले, सुयश साहेब, तुम्ही पहिला क्रमांक मिळवला आहे. अभिनंदन, असिस्टंट कमिशनर. बाबांनी मला घट्ट मिठी मारली. माझ्या वाघासारख्या मुला, तू माझी मान अभिमानाने उंच केलीस. मी बाबांचा हाताचं चुंबन घेतलं. हे सगळं तुमच्याच कडकपणाचं फळ आहे. आई धावत आली. मी म्हणत होते ना, माझा मुलगा अधिकारी बनेल. अधिकारी मला सॅल्यूट करून म्हणाले, अवकात कुणाची मक्तेदारी नसते. गर्दीतून नारे उठले. आकाशाकडे पाहून मी देवाचे आभार मानले. फाटलेल्या बुटांना प्रतिष्ठेची पगडी मिळाली होती. काही महिन्यांनी वर्दी घालताना आजही बोटातील भेगा आठवत होत्या. मी पुन्हा त्या गल्लीत आलो. एका लहान मुलाला बोट शिवताना आणि पुस्तकं वाचताना पाहिलं. त्याचं नाव सोनू. मी त्याला शाळेत पाठवण्याचं वचन दिलं. तेव्हाच उमगलं, मी अधिकारी झालो. ते खुर्चीसाठी नाही, तर कुणालाही पुस्तकं आणि चुलीपैकी एक निवडावी लागू नये म्हणून. आज एखादा मोची पाहिला की मनात एकच प्रार्थना येते, त्याच्या मुलाच्या हातात सुई नाही तर लेखणी असो. ही कथा इथे संपत नाही. ती प्रत्येक त्या मुलापासून सुरू होते जो अंधारात बसून उजेडाचं स्वप्न पाहतो. मोचीचा मुलगा अधिकारी होऊ शकतो का? हो, नक्कीच, जर तो हार मानत नसेल तर. खरी श्रीमंती कपड्यात, पैशात किंवा परिस्थितीत नसते, तर माणसाच्या जिद्दीमध्ये, मेहनतीमध्ये आणि स्वप्नांवरच्या विश्वासात असते. परिस्थिती कितीही कठीण असली तरी मनात प्रामाणिक प्रयत्नांची आग असेल
तर नशीबही बदलता येते. अपयशाची भीती, समाजाची हेटाळणी किंवा गरिबी हे स्वप्नांना थांबवू शकत नाहीत. जोपर्यंत माणूस हार मानत नाही, शिक्षण, कष्ट आणि आत्मविश्वास यांच्या बळावर साधा माणूसही असाधारण यश मिळवू शकतो. हेच या कथेतून शिकायला मिळते. मित्रांनो, ही कथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल, अशी मला आशा आहे. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, पुढील अपडेट सर्वात आधी मिळाव्यात यासाठी नोटिफिकेशन बेल नक्की दाबा. पुन्हा भेटूया नवीन कथेसह. धन्यवाद.